ऐरोली के विधायक गणेश नायक ने नवी मुंबई महानगर पालिका पर भ्रष्टाचार का आरोप लगाया है। विधायक गणेश नायक अब कोविड के समय की गई नियुक्तियों को लेकर बहुत आक्रामक है। उन्होंने आज नगर आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और संकेत दिया है कि वे सरकार के उन अधिकारियों की नियुक्ति के बारे में सूचित करेंगे जिनकी कोई शैक्षिक योग्यता ही नहीं थी और न ही कोरोना अवधि के दौरान अनुभव था। नायक ने मांग की कि लोगों के सामने सच्चाई लाने के लिए एक जांच समिति नियुक्त की जाए। विधायक गणेश नायक ने यह भी मांग की कि यदि नियुक्त अधिकारियों ने गलत काम किया है तो गलत तरीके से ठेके भी दिए हैं और अगर काम की गुणवत्ता खराब हुई है तो उन अधिकारियों से नुकसान की वसूली जरूर की जानी चाहिए। आज ये बोला कि आज कल का फिगर 1400 के ऊपर था, मतलब ये लक्षण अच्छे नहीं है। ये परिस्थिति यानी भयानक तक क्या और जाने वाली परिस्थिति है। इसके लिए चौकन्ना रहना पड़ेगा। 6 दिन अच्छा खाना दिया तो इसलिए 7वां दिन खाना खराब देना ऐसा कोई कानून नहीं है। दवा उपलब्ध राउंड द क्लॉक दवा उपलब्ध होनी चाहिए, सतर्क रहना चाहिए। और इसके लिए हमने इंडिया बुल वाशी एग्जीबिशन सेंटर और सेंटर के बारे में भी हम लोगों ने हमारे मन में जो बातें आई, मन में आई नहीं, लोगों ने जो बताई वो याद आई, उनको हमने बताया कि भाई यहाँ पे गलत काम हो रहा है, कोई सुविधा होने के बदले असुविधा हो रही है, उसमें तब्दीली होने की ज़रूरत है। और उनको हमने इशारा दिया कि आपके अधिकारियों को आप जरा चौकन्ना करो। सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे वाशी हॉस्पिटल कोविड फ्री करणं। आता जे आपण 200 व्हेंटिलेटरचे म्हणजे एकूण ICUचे 200 बेड्स मागितले होते, ते DY पाटील बरोबर त्यांचा करार झाला। त्याच्यातले 50 ICU त्या ठिकाणी उपलब्ध झाले, आज 50 उपलब्ध होतात। आणि मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी मागणी केली होती की बा तुम्ही ऑगस्ट एंडपर्यंत करा, 5 सप्टेंबर करा, 10 सप्टेंबर करा, 15 सप्टेंबर करा। तर मी त्यांना सांगितलं तुम्ही आता 15 माझा वाढदिवस आहे म्हणून 15 नको करू, 14 करा, कसं म्हणजे किंवा 5ला करा। आणि त्यांनी सांगितले की आम्ही ह्या कालखंडामध्ये आज 50 बेड्स ICUची त्यांच्या ताब्यात मिळणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं ह्या 7-8 दिवसामध्ये वाशी हॉस्पिटल जनरल हॉस्पिटलमध्ये करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। फार तर तुम्ही नंतर त्यांना भेटा, म्हणजे मी बोलतो त्याच्यामध्ये मागच्या वेळेला कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये आलं होतं की म्हणजे गणेश नाईक एक बोलतात आणि आयुक्त दुसरे बोलतात। आयुक्तांना मी विचारलं बाबा आम्ही काय चुकीच्या मागण्या केल्यात का, जर का चुकीच्या असतील तर मी सांगा, आम्ही आमची मागणी मागं घेतो। पण त्यांनी सांगितलं ही जनतेची मागणी। एक आपल्या ठोक पगारावरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कोविडच्या अनुषंगाने मिळणारं सुरक्षा कवच त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। आपल्या काही शिक्षकांना कोविडमध्ये त्यांनी घेतलेलं आहे, कोविडच्या मोहिमेमध्ये, आणि त्या शिक्षकांना सुद्धा सुरक्षा कवच आणि कोविडचे सगळे भत्ते त्यांना सुद्धा मिळावेत आणि त्यांनी ते कबूल केलेलं आहे। आता ऐरोली नाका, शिलफाटा नाका, CBD नाका या ठिकाणी जंक्शनला खड्डे पडलेले आहेत। खरं म्हणजे ते काही PWDचे आहेत, काही ते MSRDCचे आहेत, परंतु बिल येते नवी महापालिकेवर। आणि म्हणून माननीय आयुक्तांना सांगितलं मी त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंगा घ्या, जर का त्यांच्याकडून जर नाही झालं तरी आता आणखी एक आम्ही 8-10 दिवस वाट बघणार, त्यापेक्षा आम्ही त्या जंक्शनला आंदोलन करणार, ही आमची भूमिका आहे। बाबासाहेब आयुक्तांना सांगितलं तुम्ही मिटिंगा घेता, तुमच्या सबऑर्डिनेट अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त तुम्ही सांगता, परंतु खालपर्यंत झिरपत नाही। कालचा 1400चा आकडा होता, मृत्यूचं प्रमाण वाढते, अन्य महानगरपालिकेच्या प्रमाणात कमी आहे हे मान्य केले तरी सुद्धा आपला इष्टांक 0 मृत्यूचा दर असला पाहिजे। म्हणजे काही लोक मरतात हे काय आपल्याला समाधानाची बाब नाही आणि आम्ही ती नाराजी व्यक्त केलेली आहे। साफसफाईचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी कोविड एक्झिबिशन सेंटरची कोविड किंवा इंडिया बुलची काय 5 दिवस चांगलं जेवण येतं, 2 दिवस परत जेवणाचा खेळखंडोबा होतो,
औषधं 6 दिवस मिळतात, 7व्या दिवशी मिळत नाहीत. आणि हे काही ही परिस्थिती चांगली नाही. कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे आज सकाळी अपघात घडलेला नाही, याच्यात दुपारी घडला, ते जबाबदारी ती आपलीच आहे. हे करत राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सांगितले की आता कोविडच्या बरोबर चालता चालता आपलं जीवन पुढे ढकलायचं का जीवन व्यतीत करायचं आहे. आणि म्हणून त्याबरोबर जनरल दुसरे आता रुग्णालय आता म्हणजे दुसरे रुग्ण तयार होतात, मलेरिया होणार, डेंग्यू होणार. तर त्याच्याकरता साफसफाई झोपडी भागामध्ये, गावामध्ये आणि शहराच्या भागामध्ये सुद्धा स्वच्छता राहिली पाहिजे. आणि कर्तव्य भावना हे काय म्हणजे एक दिवस आज केलं म्हणून उद्या करायचं असा भाग नाही आहे. काही अधिकारी तुम्हाला गुमराह करतात. म्हणजे ते त्या तुमच्या मीटिंग HODच्या मीटिंगमध्ये हा म्हणतात, परंतु त्यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी आम्ही काम करणार नाही, आमच्या तक्रारी व्हाव्यात आणि इथून आम्हाला काढून द्यावं. म्हणजे ते इथून निघून जाण्याचा त्याचा इरादा आहे. तर अशा लोकांना तपासून घ्या. आयुक्तांनी समजा आमचं आयुक्तांशी किंवा प्रशासकाशी आमचा वाद नाही, कुठल्याही सरकारशी आमचा वाद नाही, परंतु जनतेच्या हिताकरता ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही निदर्शनास आणून देऊ. जिथं चांगलं होईल त्या कौतुक करू. मनोज सिंग, ब्युरो चीफ, NSE न्यूज, नवी मुंबई.